एक अपडेट समोर येते नाशिकमधून। नाशिकच्या प्रभाग 16 मध्ये शिवसेनेचे राहुल दिवे, आशा तडवी, पूजा नवले, ज्योती गोंधळे विजयी झालेले आहेत आणि त्यामुळे भाजपसाठी हा मोठा धक्का आहे। विशेषतः गिरीश महाजनांनी नाशिकमध्ये भाजपकडून विशेष लक्ष घातलेलं होतं आणि त्यामुळे शिंदेच्या शिवसेनेनं भाजपला आणि पर्यायानं गिरीश महाजनांना दिलेला हा मोठा धक्का आहे। पालिका निवडणुकीमध्ये दिग्गजांचा दणदणीत विजय झालेला आहे। मुंबईत तेजस्वी घोसाळकर यांचा विजय झालेला आहे, तर पुण्यामध्ये काँग्रेसच्या प्रशांत जगतापांचा विजय झालेला आहे। एक अपडेट समोर येते चंद्रपूरमधून। चंद्रपूरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे 6 उमेदवार विजयी झालेले आहेत। चंद्रपूरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे 6 उमेदवार विजयी झालेले आहेत। पुढचे अपडेट आहे संभाजीनगरमधून प्रभाग 23 मधून भाजपचे 4ही उमेदवार विजयी झालेले आहेत। संभाजीनगरच्या प्रभाग 23 मध्ये संपूर्ण प्रभागातले 4ही उमेदवार भाजपचे विजयी झालेले आहेत। भाजपने संपूर्ण प्रभाग जिंकलेला आहे। प्रभाग 23 मध्ये भाजपचे 4ही उमेदवार विजयी झालेले आहेत। संभाजीनगरमधली ही अपडेट आपण पाहतोय। चंद्रपूरमध्ये ठाकरेंच्या सेनेचे 6 उमेदवार विजयी झालेले आहेत। तर या प्रत्येक अपडेट सोबतच राज्यभरातल्या सगळ्या महापालिकांचे नवे आकडे, ताजे आकडे, क्षणोक्षणीचे अपडेटेड आकडे आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर सतत पाहतोय। मुंबईमध्ये महायुतीची सत्तेच्या दिशेने सध्या वाटचाल सुरू आहे। 103 जागांवर आतापर्यंत आघाडी महायुतीने घेतलेली आहे। महायुती अर्थात भाजप आणि शिंदेची शिवसेना यांनी 103 जागांवर आघाडी घेतलेली आहे आणि त्यामुळे महायुतीची सध्या मुंबईमध्ये सत्तेच्या दिशेने वाटचाल सुरू आहे। नवी मुंबईमध्ये मंत्री गणेश नाईक यांचं वर्चस्व कायम आहे। त्यांची खेळी यशस्वी ठरली असं म्हणावं लागेल। गणेश नाईक विरुद्ध शिंदे, एकनाथ शिंदे असा थेट सामना नवी मुंबईमध्ये रंगलेला होता। युती झाली नव्हती, अगदी शेवटच्या दिवसापर्यंत, शेवटच्या क्षणापर्यंत युती होणार नाही होणार या संदर्भातली साशंकता होती आणि अखेर युती झाली नव्हती। एकनाथ शिंदे विरुद्ध गणेश नाईक अशी वर्चस्वाची लढाई सुरू झालेली होती। मंत्री गणेश नाईक, भाजपचे ज्येष्ठ नेते गणेश नाईक विरुद्ध राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अशी लढाई आणि गणेश नाईक यांचा वर्चस्व सध्या पाहायला मिळतोय। पालिका निवडणुकीमध्ये सध्या दिग्गजांना धक्का बसलेला सुद्धा पाहायला मिळतोय। रवींद्र वायकरांची कन्या दीप्ती वायकर यांचा पराभव झालेला आहे। रवींद्र वायकर हे सध्या मुंबईच्या उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे एक खासदार आहेत। सदा सरवणकरांचे पुत्र, माजी आमदार सदा सरवणकर यांचे पुत्र आणि माजी नगरसेवक राहिलेले समाधान सरवणकर यांचाही पराभव झालाय। मुंबई के पूर्व के उत्तर या भागातली एक अपडेट आपण पाहतोय। ईव्हीएम मध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानं मतमोजणी थांबवलेली आहे। एक अपडेट मराठवाड्यामधून। मराठवाड्यामध्ये 5 पैकी 3 ठिकाणी महायुती सत्तेच्या दिशेने वाटचाल करते। मराठवाड्यामध्ये 5 पैकी 3 ठिकाणी महायुतीची सत्तेच्या दिशेने वाटचाल सुरू आहे। मराठवाड्यामध्ये महायुती मुसंडी मारते असं चित्र दिसतंय। संभाजीनगर, नांदेड, जालन्यामध्ये महायुती सत्तेच्या जवळ पोहोचलेली आहे। लातूर महापालिकेमध्ये अपडेट आपण पाहतोय। तर नाशिक प्रभाग 25 मध्ये भाजपचे सुधाकर बडगुजर, साधना मटाले विजयी झालेले आहेत। भाजपचे सुधाकर बडगुजर आणि साधना मटाले विजयी झालेले आहेत। खरं तर बडगुजरांचा भाजप प्रवेश हा अत्यंत वादग्रस्त ठरलेला होता। आताही प्रचारामध्ये बडगुजरांचं नाव घेऊन प्रचार आणि वाद विवाद टीका केली जाते। ते बडगुजर सध्या विजयी झालेले आहेत। मुंबईच्या प्रभाग 172 मध्ये भाजपच्या राजश्री शिरवाडकर सध्या आघाडीवर आहेत। मुंबईमधूनच आणखी एक अपडेट आहे। मुंबईत महायुतीची सत्तेच्या दिशेने वाटचाल सुरू आहे। 103 जागांवर आतापर्यंत आघाडी महायुतीने घेतलेली आहे। मुंबईमध्ये महायुतीची सध्या सत्तेच्या दिशेने वाटचाल सुरू आहे। मुंबईच्या प्रभाग क्रमांक 172 मध्ये भाजपच्या राजश्री शिरवाडकर सध्या आघाडीवर आहेत। प्रभाग 172 मधून भाजपच्या राजश्री शिरवाडकर सध्या आघाडीवर आहेत। तर मुंबईमध्ये महायुतीची सत्तेच्या दिशेने वाटचाल सुरू आहे। एकूण नगरसेवकांची संख्या आहे 227। मुंबई महापालिकेसाठीची मॅजिक फिगर आहे 114 ची आणि महायुती अगदी जवळ येऊन पोहोचलेली 105 110 च्या आसपास महायुती सध्या आहे। ईव्हीएम मध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने मतमोजणी थांबवण्यात आलेली आहे। एक अत्यंत महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय आजच्या क्षणाला। मुंबईच्या प्रभाग 172 मध्ये भाजपच्या राजश्री शिरवाडकर सध्या आघाडीवर आहे।
172 मधल्या भाजपच्या उमेदवार असलेल्या राजश्री शिरवाडकर सध्या मुंबईमधून आघाडीवर आहेत. तर नाशिकच्या प्रभाग 25 मध्ये भाजपचे सुधाकर बडगुजर ज्यांचा पक्षप्रवेश अत्यंत वादग्रस्त ठरला होता ते आणि साधना मटाले आघाडीवर आहेत, विजयी झालेले आहेत. मुंबईमध्ये महायुतीची सत्तेच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. वॉर्ड क्रमांक 103 मध्ये भाजपच्या हेतल गाला मुंबईमधून विजयी झालेल्या. मुंबईमध्ये के पूर्व आणि के उत्तर मध्ये मतमोजणी थांबवलेली आहे. ईव्हीएम मध्ये काही तांत्रिक बिघाड झालाय आणि त्यामुळं ही मतमोजणी थांबवण्यात आलेली आहे. अकोल्याच्या प्रभाग 3, 4, 5, 6 मध्ये 16 पैकी 14 ठिकाणी भाजप विजयी झालेला आहे. 16 पैकी केवळ 2 जागा भाजपला जिंकता आलेल्या नाहीयेत. वंचित आणि ठाकरेंच्या शिवसेनेला त्या 2 पैकी प्रत्येकी एक जागा मिळाली. मुंबईच्या प्रभाग क्रमांक 9 मध्ये भाजपचे 4ही उमेदवार आघाडीवर आहेत. क्षणोक्षणाला नवनवे अपडेट समोर येत आहेत. पालिका निवडणुकीमध्ये दिग्गजांचा दणदणीत विजय सुद्धा झालेला आहे. अनेक दिग्गजांना धक्का सुद्धा बसलेला आहे. कोणत्या दिग्गजांचा विजय झालाय तर मुंबईमध्ये तेजस्वी घोसाळकर यांचा विजय झालेला आहे. ठाकरेंच्या शिवसेनेतून भाजपमध्ये गेलेल्या तेजस्वी घोसाळकर यांचा विजय झालाय. पुण्यामध्ये काँग्रेसच्या प्रशांत जगतापांचा विजय झालेला आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून काँग्रेसमध्ये प्रवेश करत त्यांनी तिकीट मिळवलं आणि त्यांचा विजय सुद्धा झाला. पालिका निवडणुकीमध्ये दिग्गजांचा दणदणीत विजय झाला. तर अनेक दिग्गजांना धक्का सुद्धा बसलाय. धक्का नेमका कोणत्या दिग्गजांना बसलाय आपण तेही पाहूया. रवींद्र वायकर, मुंबईच्या उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार रवींद्र वायकर यांची कन्या दीप्ती वायकर यांचा पराभव झाला. इकडे माजी आमदार असलेले सदा सरवणकर यांचे पुत्र आणि माजी नगरसेवक असलेले समाधान सरवणकर यांचा पराभव झाला. अरुण गवळीची कन्या योगिता गवळी यांचाही पराभव झालेला आहे. संभाजीनगर प्रभाग 23 मधून भाजपचे 4ही उमेदवार विजयी झालेले आहेत. बाळासाहेब मुंडे, प्रमोद राठोड, सत्यभामा शिंदे, सुरेखा गायकवाड विजयी झाले. संभाजीनगरच्या प्रभाग 23 मधून भाजपचे 4ही उमेदवार विजयी झालेले आहेत. नवी मुंबई प्रभाग 12 मध्ये शिंदेच्या शिवसेनेच्या दीक्षा कचरे विजयी झालेल्या आहेत. नवी मुंबई प्रभाग 12ची अपडेट आहे. शिंदेच्या शिवसेनेच्या दीक्षा कचरे विजयी झालेल्या आहेत. पालिका निवडणुकीमध्ये अनेक दिग्गजांना धक्का बसलेला आहे. कोणाला धक्का बसलाय तर रवींद्र वायकर यांच्या कन्या दीप्ती वायकर यांना धक्का बसलेला आहे. सोबतच दादरकडे आलं तर दादरमध्ये सदा सरवणकर यांचे पुत्र माजी नगरसेवक राहिलेले समाधान सरवणकर यांना धक्का बसलाय. तर अरुण गवळीची कन्या सुद्धा निवडणुकीमध्ये पराभूत झाली. मुंबईमध्ये महायुतीची सत्तेच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. 110 जागांवर आतापर्यंत महायुतीने आघाडी घेतलेली आहे. भाजप आणि शिंदेची शिवसेना दोघांची ही महायुती आणि दोघांनी आघाडी घेतलेली आहे. 110 जागांवर सत्तेपासून केवळ 4 जागा दूर आता महायुती आहे. मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंना सत्ता राखण्यामध्ये अपयश येत आहे असं आत्ताच्या घडीचं चित्र आहे. ठाकरे बंधूंना 66 जागांवर आतापर्यंत आघाडी मिळालेली आहे. अर्थात हे फायनल आकडे नाहीत, निकाल स्पष्ट झालेला नाही. आतापर्यंत कोण किती जागांवर आघाडीवर आहे ते आपण पाहतो. पनवेलमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेनं खातं उघडलेलं आहे. विजयाचं हे खातं उघडलं.